नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. तर मी आज लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात निलंगा तालुक्यामध्ये लांबोटा या गावामध्ये आलो आहे. तर आज यांचं ऊस खूपच जबरदस्त ऊस आलं आहे. तर हे आपलं जे ऊस आहे तर ऊस ह्याला किती वापरला मल्टीप्लायर तुम्ही? मी श्री स्वरूप गोपाळराव पाटील, राहणार लांबोटा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथील महाराष्ट्र येथील मी शेतकरी असून माझा मुलगा शेती व गडी शेती बघता आहे. किती किलो घातलं त्याच्यामध्ये? मल्टीप्लायर नाही 5 किलो मल्टीप्लायर 2 एकरला घातलेला आहे. तर हे 5 किलो? हा 5 किलो 2 एकरला. 2 एकरला. कंपनी काय म्हणते एकरला 10 किलो घाला म्हणजे. तुम्ही किती वापरला? 5 किलो. 5 किलो 2 एकरला म्हणजे 2.5 किलोच वापरला तुम्ही एकरला? एकरला 2.5 किलो वापरला. मग अजून तुम्हाला 7.5 किलो वापरायचं एकरला. अजून इतकंच वापरला तर तुमचा ऊस जबरदस्त एकदम कळाची पानाची संख्या म्हणा, पान झाड, आता हिरवीगार कळा, हे चांगलं दिसलेलं आहे तुम्हाला. नंबर 1 आहे. नंबर 1 साहेब. तर ह्या वर्षी तुम्हाला अजून 7.5 किलो जर घातलो ऊसाला मल्टीप्लायर तर तुम्हाला ऊस पहिले किती टन येत होता, आता किती यायची अपेक्षा जास्त आहे? माझा दरवर्षी 50 टन निघतो एकरी. 50. ह्या वर्षी कमीत कमी 60 ते 65 टन 7 टनानं जात आहे एकरी. म्हणजे 10-15 टन तुम्हाला अपेक्षा जास्ती यायची आहे. तुम्ही इथली शेती बघता? हा, मी बघतो. काय नाव आपलं? माझं नाव लालासाहेब गुरुबाकर. लालासाहेब तुरे सर. तर तुम्ही ही इथली शेती बघता, मग तुम्हाला एक 15 टन 10 टन ऊस वाढायची अपेक्षा आहे का नाही? इथं वाढतेच आहे. गावामध्ये नंबर 1चा ऊस आहे ऊस. तर हे शेतकरी सगळेजण वापरू शकतात. वापराव का नाही? त्यांनी वापराव. चांगली गोष्ट आहे, वापरावी. चांगली गोष्ट आहे, वापराव. तर मला इतकंच सांगायचं आहे, हे ऊस जे आलंय खूपच जबरदस्त आलं आहे. तर तुम्ही हे सगळं ऊस बघू शकता. मी दाखवतो तुम्हाला आणखीन एक वेळेस इथं ऊस. तर खूपच चांगलं ऊस जबरदस्त आलं आहे. त्याचं जे कलर आहे डार्क ग्रीन, पूर्ण जे पानाची संख्या आहे फक्त आणि 2.5 किलो एकरला ऊस वापरला, ते मल्टीप्लायर वापरल्यात ऊसाला. तर आता किती कांड्याला आले तुमचं ऊस? 16-15 कांड्यावर आहे. 15-16 कांड्यापर्यंत आहे. तर खूपच चांगलं भयानक रिझल्ट आला आहे यांना. तर तुम्ही हे कंटिन्यू वापरत जावा, जमीन हे चांगली होईल. आणि दुसरं जमिनीत काय फरक पडलाय, काय वाटतंय तुम्हाला? आमच्या शेतीमध्ये दरवर्षी 2 वर्षापासून वापरतो. गेल्या वर्षी सोयाबीन प्रक्रिया करून सोयाबीन घटवतो. 2 एकर मध्ये मला 29 गट्टे सोयाबीन निघालते. 70 किलो प्रमाणे, 70 ते 80 किलोचा एक गट्टा. तर 29-30 गट्टे सोयाबीन निघालतं. मग उत्पन्न किती पडलं? तर आमच्या ह्या गावाकडं सोयाबीन कुठल्याही जर पेरलं तर एकरी 10 गट्टेच निघतो. तर ह्या वर्षी मला गेल्या वर्षीपासून अनुभव आल्यामुळे मल्टीप्लायरचा की मल्टीप्लायर सतत यूज करतो गेल्या वर्षीपासून. आणि त्याच्यामुळे मला गेल्या वर्षी सोयाबीन एक एकर मागे 5 गट्टे जास्त उत्पन्न निघालं. 5 गट्ट्यामध्ये जवळपास 3 क्विंटल जवळपास जास्ती 3 क्विंटल वाढ निघालं एकरी. तर असे शेतकऱ्याला संजीवनी साबित होऊ लागलं. इथं प्रत्येक शेतकरी 1 एकर का होत नाही मल्टीप्लायरने शेती चालू करावं अशी मला शेतकऱ्याला एक विनंती आहे. व त्यांचं शेतीचं खर्च कमी होऊन रासायनिक खत आणि त्याच्यामध्ये मल्टीप्लायर वापरून तुमचं उत्पादन वाढवावं. आणि पहिल्याच वर्षी 30 ते 50% 100% गॅरंटी कंपनी व माझ्याकडून इथं देण्यात येत आहे आज. तर जबरदस्त त्याचं मल्टीप्लायरचं कसं एक सॉइल मल्टीप्लायर मिट्टी को बनाए बलवान. म्हणजे जेव्हा माती जेव्हा ताकद आली मातीमध्ये, तेव्हा कोणतंही तुम्ही उत्पादन त्याच्यामध्ये घ्या, कोणतंही पीक घ्या, तुम्हाला उत्पादनात जास्ती फरक पडेल, जास्ती उत्पादन वाढून भेटेल. व त्याच्यातून आलेलं जे पीक आहे ते स्वतः शरीराला सुद्धा आपण जर जेवण केलो, त्याचं सेवन जर केलो त्या पदार्थाचं, तर आपल्याला शरीराला काही हानी होणार नाही. हे पर्यावरणाला इको फ्रेंडली, हे जे पर्यावरणाला पूरक असं एक मल्टीप्लायर, एक संजीवनी आज शेतकऱ्यांना सर्वांना आज भेटत आहे, मिळत आहे. तर याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.